हे एक जोडपं आहे ज्यांनी लव्ह मॅरेज केलं. लग्नाआधी जवळजवळ 3 वर्ष या दोघांचं प्रेम संबंध होते आणि त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं. मुलगा आहे तो मराठी आहे, मुलगी आहे ती गुजराती आहे. लग्नानंतर मुलांनी असे काही मुद्दे समोर आणले, जसं की मुलगा म्हणाला की मी नॉनव्हेज खातो, पण मुलगी नॉनव्हेज खातही नाही आणि ती करतही नाही. दुसरा त्यांनी असा मुद्दा आणला की मुलगी आता जाड झालेली आहे. असे काही मुद्दे आणून त्यांनी कोर्टामध्ये घटस्फोटाची केस दाखल केली. आणि अशा पद्धतीने जेव्हा केस दाखल होते तेव्हा कोर्ट तुम्हाला घटस्फोट ग्राह्य करतो का, अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपण या पूर्ण अख्ख्या आपल्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ही सगळी कोर्टरूम स्टोरी मी तुम्हाला ब्रीफली सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जसं मी मगाशी म्हणलं की हे जे काही जोडपं होतं त्यातला मुलगा मराठी होता, मुलगी गुजराती होती. दोघांनी देखील 3 वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर लग्न केलं होतं. मुलाला हे लग्नापूर्वी माहिती होतं की मुलगी ही नॉनव्हेज खातही नाही, तिला बनवायलाही येत नाही आणि साधारणतः त्याची जी शरीरयष्टी होती तीही त्या मुलांनी पहिल्यापासूनच अर्थात बघितलेली होती. ते बघितल्यानंतर सगळं तिच्याबद्दल जाणून घेतल्यानंतरच त्यांनी हे लग्न केलेलं होतं. पुढे जाऊन मुलांनी ही जी काही घटस्फोटाची केस दाखल केली त्याच्यामध्ये देखील त्यांनी हे नमूद केलं होतं की लग्नानंतर पहिले 2 वर्ष हे सुरळीत चालले होते. पण जेव्हा ही प्रेग्नंट राहिली त्याच्यानंतर गोष्टी या बदलत गेल्या. त्याचं असं म्हणणं होतं की प्रेग्नन्सी नंतर म्हणजे तिची डिलिव्हरी रादर झाल्यानंतर या दोघांमध्ये कुठलेही शारीरिक संबंध आलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ह्याच केसमध्ये असंही नमूद केलं की तिला मी प्रेग्नन्सी नंतर तिची शरीरयष्टी जी पहिली देखील ती जाड स्वरूपाचीच होती, प्रेग्नन्सी नंतर अर्थातच बाईच्या शरीरामध्ये निश्चित स्वरूपात बदल होता, तसे बदल तिच्याही शरीरात झाले होते आणि ती जाड झाली होती. तर मी तिला लग्नानंतर सांगत होतो तू जिम जॉईन कर, पण ती जिम जॉईन करत नाही, तिचं वजन उतरवत नाही. अत्यंत मजेशीर आहे खरं तर आणि अत्यंत दुर्दैवी देखील आहे. तो असं म्हणत होता की ती जी जिम जॉईन करत नाही, ती तिचं वजन कमी करत नाही, त्यामुळे ती मला मॅचच होत नाही कुठेही. आणि जेव्हा मी ही तिला जिम जॉईन करायला सांगतो त्यावेळेला ती मला वाटेल तसं बोलते. आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये या भांडणांमुळे आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापितच होऊ शकत नाही. त्यामुळे लग्नानंतरचे 2 वर्ष जर सोडले तर त्यानंतर आमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त दुरावाच निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा दुरावा इथपर्यंत आलेला आहे की मी आज कोर्टामध्ये येऊन घटस्फोटाची केस दाखल करतोय. आता ही त्यांनी जेव्हा घटस्फोटाची केस दाखल केली त्यामध्ये त्यांनी ह्याच्यानंतरही काही गोष्टी नमूद केल्या, जसं की त्यांनी हे देखील नमूद केलं की ती नॉनव्हेज करत नाही, ती बनवत नाही आणि ती खातही नाही. ज्याचा आमच्या घरामध्ये दैनंदिन म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे बनतं आणि आम्ही सगळेजण खातो, ह्याच्यामध्ये कुठलंही सहकार्य तिचं आम्हाला प्राप्त होत नाही. त्यांनी असं देखील नमूद केलं होतं त्या केसमध्ये की ही नोकरी करते, ही पैसे कमवते, त्याच्यावरनंही घरामध्ये आमच्याकडे ती म्हणतात ना भांडणं करते किंवा ती पैसे जे काही कमवून आणते त्याच्यावरनंही तिला प्रचंड अहंकार आहे, त्याच्यावरनं देखील आमच्यामध्ये भांडणं होतात. त्यांनी असंही नमूद केलं हिला स्वतःला सतत संपून टाकण्यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा त्याच्यात ती धमक्या देत असते, त्यामुळे एकत्र घरामध्ये राहणं मला आता मुश्किल आहे, म्हणून मी हा घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजेच काय की घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना हे दोघंही नवरा बायको एकत्र घरामध्येच राहत होते आणि एकत्र घरात राहत असताना यांनी हा घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. बरं, हा घटस्फोटाचा अर्ज दाखल कधी केला तर 2 वर्ष लग्नाला झाली होती जी सुखी होती त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आणि त्या मुलीला ही जेव्हा प्रेग्नंट राहिली आणि मूल झालं त्यानंतरचा जो एक 3-4 वर्षाचा काळ होता जो त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी खूप सहन केला होता आणि त्यानंतर त्यांनी ही घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल केलेली होती. म्हणजे जवळजवळ पहिले 2 वर्षांनंतरचे 3-4 वर्ष म्हणजे 6 वर्षाच्या लग्नाच्या काळानंतर ही घटस्फोटाची केस दाखल केली होती. कोर्टामध्ये ही घटस्फोटाची केस दाखल झाल्यानंतर त्याच घरात मुलगी राहत असल्यामुळे समन्स देखील तिला त्याच घरामध्ये मिळालं. आता कोर्टामध्ये ती जेव्हा हजर झाली तेव्हा तिने म्हणजे अर्थात तिच्या वतीने मी वकील म्हणून कोर्टामध्ये हजर झाले आणि आम्ही कोर्टामध्ये तिच्या वतीने रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं. आम्ही जेव्हा रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं तेव्हा आम्ही ज्या काही खऱ्या घटना आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या. त्यामध्ये मुलीने असंही म्हटलं की मुळामध्ये नॉनव्हेजचा मुद्दा हा ह्याच्यामध्ये भांडणाचा असूच शकत नाही, कारण लग्नापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना होती. लग्नानंतरही पहिले 2 वर्ष मला कुठेही नॉनव्हेज कर, नॉनव्हेज खा यासाठी फोर्स कधीही झालेला नाहीये. आता हा मुद्दा येतोय कारण महत्वाचं म्हणजे त्याला माझ्यापासून घटस्फोट पाहिजे.
मी कधीही त्यांना नॉनव्हेज खाण्यापासून अडवलं नाहीये, करण्यापासूनही अडवलं नाहीये, पण मी माझा जो काही धर्म आहे किंवा माझी जी काही सवय आहे ती मी कशी सोडणार याबद्दलही तिने तिथे मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तिने तिच्या जेव्हा शरीरयष्टीवरनं जेव्हा नवऱ्याने बरंच कोर्टामध्ये त्याच्या प्लिडिंग्समध्ये लिहिलं होतं, त्यावेळेला तिने हेही म्हणलं, लग्नापूर्वीपासून माझी शरीरयष्टी थोडीशी जाडसर आहे हे त्यांनी बघितलेलं आहे, हे त्याला माहिती होतं. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जो काही मला त्रास झाला आणि त्याच्यानंतर जी काही माझी शरीरयष्टी वाढली ते त्याच्यावरनं त्यांनी प्रचंड मुद्दा उपस्थित केला. नवरा दिसायला तिच्यापेक्षा उत्तम आहे, चांगला आहे, त्याची शरीरयष्टी हिच्यापेक्षा चांगली आहे, त्यामुळे त्याची अशी अपेक्षा होती की मला शोभेशी माझी बायको असली पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी सतत मला, तू जिमला जा, तू किती खातेस, एवढं खायचंच नाही, तिच्या प्रत्येक खाण्याकडे देखील त्यांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली. आणि त्याच्यावरनं त्यांनी सतत तिच्यावरती दबाव टाकून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास कुठेतरी तिचा तो बळावत गेला. हे देखील तिने कोर्टाला म्हटलं. महत्वाचं म्हणजे फिजिकल रिलेशनशिप बद्दल मुळामध्ये तिने हे नमूद केलं की कम्युनिकेशन हे त्यांनी थांबवलं. जे काही कम्युनिकेशन होत होतं ते फक्त भांडणा स्वरूपाचंच त्याच्याकडनं होत होतं. प्रेग्नन्सीचा काही काळ लोटल्यानंतर ती अर्थात तिच्या माहेरी होती. माहेरून जेव्हा ती परत आली त्या बाळाला घेऊन, त्यानंतर तिने फिजिकल रिलेशनशिपसाठी त्याच्याकडनं तिच्या बाजूनी प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये केले, परंतु तिच्या शरीरयष्टीवरनं त्यांनी त्याही वेळेला सातत्याने तिच्यावरती टोमणे मारणं म्हणा, तिला दूषणे देणं म्हणा किंवा तिला कमी लेखणं म्हणा हे सुरू केलं. त्यामुळे अर्थातच तो काही नात्यामधला तो जो ओलावा आहे तो त्याच्या बाजूनी अर्थात कमी कमी होत गेला. तरीही तिने आजही त्या घरात राहून नातं आणि संसार टिकवण्याचाच प्रयत्न ती करत होती. कारण तिने लव्ह मॅरेज केलं होतं. खरं तर मी तिला हेही समजवण्याचा प्रयत्न केला, इतकं तुला जर सगळा त्रास होतोय तर तुला या नात्यात राहायचंय का? तर तिने हेच मला उत्तर दिलं, मॅडम मी लव्ह मॅरेज केलंय, मला मूल झालंय, तर अर्थातच मला हे नातं टिकवलं पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि तिची एकंदर ती अर्ज बघून किंवा तिची जी काही इच्छा होती ती बघून किंवा तिला जे काही होप होते की नातं माझं सुधारेल, त्या पद्धतीने मी तिला सपोर्ट करून आम्ही पुढे जाऊन ही केस चालवली. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघाल तर त्यावेळेला जसं मी मागच्या माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगितलं तसं इथेही मी तुम्हाला सांगते की जी प्रोसिजर आहे कोर्टामध्ये आल्यानंतरची, जेव्हा एखादी पिटिशन कोर्टात दाखल होते तेव्हा समोरच्याला नोटीस जाते, तो व्यक्ती किंवा पुरुष किंवा स्त्री कोर्टामध्ये हजर होतात. हजर झाल्यानंतर रिटर्न स्टेटमेंट म्हणजे म्हणणं दाखल होतं, त्या पत्नीचं असेल किंवा त्या पतीचं असेल, ते दाखल झाल्यानंतर दोघांचं एक काउन्सिलिंग होतं. त्या पद्धतीने याही केसमध्ये ते काउन्सिलिंग झालं. काउन्सिलिंग झाल्यानंतर अर्थात पुराव्याची जेव्हा प्रक्रिया सुरू होते त्यावेळेला नवऱ्यानी त्याचा पुरावा कोर्टामध्ये सादर केला. आता नवऱ्याने पुरावा सादर केल्यानंतर त्यांनी हेच सगळी रामकहाणी, त्याची जी काही पहिली होती ती रामकहाणी कोर्टामध्ये दाखल केली. त्याच्याबरोबर पुरावे काय, तर पुरावे काहीच नाहीत. कुठलेही पुरावे त्याच्याकडे डॉक्युमेंटरी कोर्टामध्ये नसल्यामुळे ते कुठेही त्याला सादर करता आले नाहीत. पण त्यांनी असं सांगितलं की मी पुढे जाऊन माझ्या आईला याच्यामध्ये विटनेस म्हणून तपासणार आहे. त्या पद्धतीने जेव्हा त्यांनी त्याचा पुरावा दाखल केला, अर्थात मी बायकोची वकील असल्यामुळे मी त्याची क्रॉस घेतली, म्हणजे उलट तपासणी घेतली. उलट तपासणीमध्ये मी त्याला हे विचारलं की लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला पहिले 2 वर्ष तुमचे उत्तम होते. त्यांनी ते त्याला कबूल केलं. ज्या वेळेला मी त्याला हा प्रश्न विचारला की ज्या वेळेला मूल झालं त्या दिवसापासूनच तू तिच्याकडे घटस्फोट मागत आहेस, त्याला त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. याचा अर्थ काय की ज्या वेळेला त्यांनी त्याचं प्लिडिंग्समध्ये हे नमूद केलेलं आहे की मी तिला मूल झाल्यानंतर सांगतोय की तू जिम जॉईन कर, तू बारीक हो, किंवा तिचं जे काही स्वतःला संपवून टाकण्यासाठी जी काही ती धमक्या देते तरीही मी नातं जुळवायचा प्रयत्न करतोय, मी सगळं टिकवण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं तो खोटं बोलत होता. कारण त्याच्या क्रॉसमध्ये त्यांनी हे कबूल केलं की हे होण्या अगोदरच तो घटस्फोट मागत होता. त्यामुळे त्याचे हे जे प्रयत्न होते, ज्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता, हे खोटं आहे हे सरळ सरळ सिद्ध होत होतं. त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडल्या होत्या की ज्यातली ही प्रामुख्याने त्याचं हे म्हणणं होतं की ती सतत संपून टाकण्याचा स्वतःला प्रयत्न करते किंवा त्या पद्धतीच्या मला धमक्या देते. त्यासाठी मी त्याला विचारलं की बाबा रे, तुला जर बायको सतत धमक्या देतीये किंवा सतत ती म्हणतीये की मी आता स्वतःला संपून टाकेन किंवा त्या पद्धतीचा ती प्रयत्न करतीये, तो प्रयत्न तू तुझ्या कुठल्या प्लिडिंग्समध्ये मांडलास का? प्रयत्न म्हणजे नेमका प्रयत्न काय केला? तर कुठेही त्यांनी ते नमूद केलेलं नव्हतं. महत्वाचं म्हणजे मी त्याला हाही प्रश्न विचारला की तुझी बायको या पद्धतीचं तिची वागणूक बदलतीये किंवा वेगळ्या डिप्रेशनमध्ये म्हणूयात किंवा ती स्वतःला संपून टाकेन असं काहीतरी प्रयत्न करते, तर तू तिचं कधी काउन्सिलिंग करून घेतलंस का?
किंवा कुठल्या सायकॅट्रिस्टला दाखवण्याचा कधी प्रयत्न केलास का? त्यालाही त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. मी त्याला हाही प्रश्न विचारला की मग ही इतकी महत्वाची बाब तू तातडीने तिच्या आईवडिलांना सांगितली का? त्या संदर्भात तुमची कुठे मीटिंग झाली का? त्याला देखील त्यांनी नकार दिला. म्हणजे अशी कुठलीही मीटिंग होत नाही, तो तिच्या घरच्यांना सांगत नाही, तो कुठेही तिला काउन्सिलिंगला नेत नाही, तो कुठेही तिला त्यासाठी सायकॅट्रिस्टकडे नेत नाही. इतकंच नाही तर मग मी म्हटलं, बाबा रे तुला भीती वाटत नाही का की हे मुद्दा मला माझ्यावरती येऊ शकतो, तर पोलीस स्टेशनला एक जाऊन तक्रारी अर्ज द्यावा, असं देखील तुला वाटलं का? त्यालाही तो नकार देतो. याचाच अर्थ काय? याच्यावरनं एक सिद्ध होतो की अशी कुठलीही घटना ही त्या दोघांमध्ये कधीही घडतच नव्हती. फक्त आणि फक्त घटस्फोट मिळण्यासाठी अशा पद्धतीचं प्लीडिंग तो कोर्टासमोर करत होता. अशी एकंदर मी तिची क्रॉस मी फार तुम्हाला सांगत नाही, कारण ह्याच्यामध्ये क्रॉस ही बरीच मोठी झाली होती. पण महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मी तुमच्यासमोर आत्ता सांगण्याचा प्रयत्न केला. आता ही सगळी क्रॉस झाल्यानंतर आता आईची क्रॉस सुरू होते. फार मजेशीर आहे. म्हणजे मुलगा जे म्हणतो तेच आई म्हणते. वाक्याने वाक्य सेम होतं, एकही वाक्यामध्ये बदल नव्हता. काही ज्या बेडरूमच्या दोघांच्या स्टोरीज होत्या तेच देखील आईने तिच्या एव्हिडन्समध्ये म्हणलं होतं. आईला हे कुठून अवलोकन झालं आणि कुठून तिला कळलं की या दोघांमध्ये या घटना घडत होत्या हे तिलाच माहिती. त्यामुळे मी जेव्हा क्रॉस घेतली त्यावेळेला मी तिला विचारलं, पहिलाच प्रश्न मी तिला विचारला की तुम्ही मला हे सांगा की ही जी काही तुम्ही एव्हिडन्स ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे कोर्टामध्ये आज, यासाठी ही जी कुठली माहिती तुम्ही दिली ही तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वकिलांना दिली का? तर ती म्हणली नाही दिली मी. मग मी म्हणलं तिला पुढचा प्रश्न विचारला, याचा अर्थ मी असं म्हणू का की तुम्ही ही सगळी जी माहिती तुमच्या मुलांनी तुमच्या वतीने जाऊन वकिलांना दिली? तिने होकार दिला. याचाच अर्थ काय की ती वकिलांना भेटली देखील नव्हती. वकिलांना तिने स्वतःची कहाणी जी सुनेबरोबरची होती ती कधीही तिने वकिलांना मांडलेलीच नव्हती. मुलांनी सगळं परस्पर सगळं काम करून आईचा एव्हिडन्स तयार करून वकिलांकडनं तिने कोर्टासमोर दाखल केला होता. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही म्हणाल की वकिलांची चूक आहे, वकीलच असे असतात, तर तसं नाही आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे जो कोर्टामध्ये येतोय घटस्फोट मागण्यासाठी, हा जो नवरा कोर्टामध्ये जातोय तो मुख्य याच्यामध्ये चुकीचा आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ही केस चालवली, ज्या पद्धतीने कोर्टाला खोट्या गोष्टी मांडल्या, त्याही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आता झालं असं, जेव्हा ही ह्याच्या आईने जेव्हा हा एव्हिडन्स कोर्टामध्ये दाखल केला आणि पुढे जाऊन आम्ही याच्यामध्ये मी क्रॉस एक्झामिनेशन घेतली तिची, त्याला मी त्यांना म्हटलं की आजही तुमच्या सुनेबरोबरचे संबंध चांगले आहेत. तिने होकार दिला. तिला मी हे पण प्रश्न विचारला की तुमची सून तुमचे वाढदिवस असतील किंवा काही घरातले सण असतील ते साजरे करते? होकार दिला तिने त्याच्यावरती. इतकंच नाही तर मी हाही प्रश्न विचारला की मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला सुनेपासून घटस्फोट पाहिजे म्हणून तुम्ही तिला कुठेही तुमच्या नातेवाईकांमध्ये समारंभामध्ये घेऊन जात नाही? त्याला तिने होकार दिला. मगाशी खरं तर क्रॉस एक्झामिनेशन मध्ये मी नवऱ्याच्या हे देखील घेतलं होतं की आजही सगळे दागिने, तिचे मुलीचे जे सगळे दागिने आहेत किंवा ते बाळ जे झालं त्याचे जे सगळे दागिने आहेत हे तुमच्या आईच्या लॉकरमध्ये आहेत. तर त्या मुलांनी खरं तर त्याला नकार दिला होता. आणि जेव्हा हाच प्रश्न जेव्हा मी आईला विचारला की तुम्ही मला सांगा की सगळे दागिने आज इतक्या विश्वासाने तुमच्या सुनेनी, तिचे स्वतःचे असतील किंवा त्या लहान बाळाचे असतील, हे तुमच्याकडे दिलेत ठेवायला आणि ते तुम्ही सगळे तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेत, तर तिने त्याला होकार दिला. म्हणजेच काय की मुलगा एक सांगतोय कोर्टामध्ये येऊन, म्हणजे तो पती जो आहे तो एक सांगतोय कोर्टामध्ये येऊन, आणि ही त्याची जी आई आहे त्यांनी जो काही विटनेस म्हणून उभं केलंय ती आई काहीतरी वेगळंच सांगतेय. दोघांच्याही बोलण्यामध्ये प्रचंड विरोधाभास होता. मी कोर्टामध्ये तिला हेही विचारलं की फक्त आणि फक्त मुलाला घटस्फोट मिळावा ही तुमची इच्छा आहे म्हणून आज तुम्ही कोर्टामध्ये आलेलात? हो, म्हणूनच मी आले. सुनेविषयी तुमची अशी काही तक्रार नाही? ती म्हणजे नाही, आमची काही तक्रार नाही, पण मुलाची आणि तिची तक्रार आहे. प्रत्यक्ष तुम्ही त्यांच्यामधली जी काही फिजिकल रिलेशनशिप असतील किंवा बाकीच्या काही वैयक्तिक गोष्टी असतील त्याची तुम्ही काही स्वतः साक्षीदार तुम्ही प्रत्यक्ष काही बघितलेलं नाही? नाही, मी काही प्रत्यक्ष बघितलेलं नाही. म्हणजेच काय, त्या एव्हिडन्स ॲफिडेव्हिटमध्ये तिने जे काही त्यांच्या फिजिकल रिलेशनशिप बद्दलचं पण जे काही वर्णन केलं होतं त्याबद्दल कुठलीही माहिती या सासूला कधीच नव्हती. रादर ते एव्हिडन्स ॲफिडेव्हिट काय आहे, या पुराव्याचं शपथपत्र काय माझं दाखल झाले हे देखील त्या आईला काही फारसं माहीत नव्हतं. अशा पद्धतीने एकंदर हा पुरावा नवऱ्याने कोर्टासमोर सादर केला. जेव्हा या
बायकोचं म्हणजे जिच्या वतीने मी केस लढवत होते तिने जेव्हा कोर्टामध्ये सादर केलं, अत्यंत साधी आणि खरंच संसार करायची इच्छा असलेली ही मुलगी होती. त्या पद्धतीनेच आम्ही कोर्टामध्ये ज्या काही घटना घडल्या दोघांमधल्या त्या आम्ही कोर्टामध्ये सादर केल्या, की अगदी हनीमूनच्या दिवशी सुद्धा शेवटच्या दिवशी आम्ही खरंच नाही डान्स करू शकलो कारण आम्ही आजारी होतो. इथून असेल ते फिजिकल रिलेशनशिप जे थांबलं होतं त्यासाठी तिने केलेले प्रयत्न असतील किंवा त्याच्यानंतर भांडणं होऊ नयेत ह्यासाठी तिने केलेले प्रयत्न असतील ते देखील तिने कोर्टासमोर मांडले. आणि ह्याच्यानंतर जेव्हा तिची क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची वेळ आली त्यावेळेला अर्थातच खरं इतकं असल्यामुळे कोर्टासमोर ते सगळं प्रत्यक्ष उतरलं आणि कोर्टालाही ते समजलं की ती जे काही बोलतीये ते कुठेही काहीही खोटं नाही. हे मी इतकं ठामपणे का सांगू शकते, कारण ती मुलगीच इतकी जेन्युइन होती की तिने कोर्टासमोर येताना प्रत्येक गोष्ट खरीच मांडायची, आपल्याला कुठेही काही लपवायचं नाही अशाच हेतूने तिने मला देखील सांगितलं होतं. आणि अर्थात ती माझी काम करायची पद्धत आहे की तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये येता ते खरंच तुम्ही खऱ्या गोष्टी जर मांडल्या तर तुम्हाला न्याय निश्चित स्वरूपात मिळतो. अशाच पद्धतीने आम्ही ती केस पुढे जाऊन लढवली होती. त्यामुळे जसं मी म्हणलं मगाशी की जी क्रॉस एक्झामिनेशन झाली आणि त्याच्यामध्ये गोष्टी तिच्याही बाजूने आम्ही मांडल्या, पुढे जाऊन अंतिम युक्तिवादाची इथे वेळ आली. अंतिम युक्तिवादामध्ये मी जे काही क्रॉस एक्झामिनेशन दोघांच्या घेतल्या होत्या ते पण कोर्टाला नमूद केलं की हा नवरा मुळामध्ये हे डेली वेअर अँड टेअर मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे फ्रिक्शन हे थोडंफार नवरा बायकोंमध्ये होतच असतं. कुठल्याही नवरा बायकोंमध्ये थोडीफार भांडणं झाली नाहीत तरच आश्चर्य. अशा पद्धतीने त्या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी या होत आहेत. ह्याचा अर्थ घटस्फोट त्यांनी मागावा असं कुठलं ह्याच्यामध्ये कारण नाही. महत्वाचं म्हणजे लग्नाची पहिली 2 वर्ष त्याच्याच म्हणण्याप्रमाणे ही उत्तम आहेत. बरं, 2 वर्ष जर चांगली आहे तर हनीमूनच्या वेळेचा मुद्दा काढण्याचं कारण काय? क्षणभर जरी धरलं की तो खरा आहे तरीही पुढचे अनेक वर्ष तुम्ही अत्यंत सुखी संसार तुम्ही करताय. प्रश्न उद्भवतोय कधी, जेव्हा मूल होतंय आणि तिच्या शरीरामध्ये जेव्हा बदल होतोय त्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करताय. बरं, ते ऑब्जेक्शन कधी घेताय? फ्रॉम द डे 1 ऑफ चाइल्ड बर्थ, मूल झाल्यापासून तुम्ही घटस्फोट मागताय. आता याचा अर्थ असा नाहीये की मूल झालंय आणि हॉस्पिटलमध्ये आणि त्या दिवसापासून तो घटस्फोट मागतोय, त्याचा अर्थ तो होत नाही. याचा असा होतो जेव्हा ते मूल घरी येतंय, जी 4-5 महिन्यानंतर ती माहेरून जेव्हा घरी येते त्या दिवसापासून तो तिच्याकडे घटस्फोट मागतोय. त्यामुळे कुठेही त्याच्या अगदी एकतर मुळात हे मागणंही चुकीचं आहे की तिने बारीकच झालं पाहिजे, तिने अशा पद्धतीने तिचं आयुष्य जगलं पाहिजे, तिने अशंच राहिलं पाहिजे, हे तिच्यावरती बंधनं टाकणं हे अत्यंत गैर आहे. क्षणभर आपण असं धरलं की तिने बारीक व्हावं हा मुद्दा त्याचा जरी ग्राह्य धरायला पाहिजे आपण, तर मग ती संधी तिला उपलब्ध करून त्यांनी दिली का? जर आपण असं म्हणलं की तिने संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याबद्दलचा एव्हिडन्स कोर्टासमोर आला होता. कारण कुठलाही जर जो पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला समोरचा व्यक्ती किंवा आपली पती आहे किंवा पत्नी आहे हे सतत स्वतःला संपवण्याची जर भाषा करत असेल तर एक तर प्रेमापोटी, काळजीपोटी आणि स्वतःच्या जीवापोटी काय काय स्टेप्स उचलल्या जातील त्या स्टेप्स संदर्भामध्ये मी त्याला क्रॉस एक्झामिनेशन बद्दल विचारलं होतं. त्या सगळ्याची उत्तरं त्याची नकारार्थी होती. म्हणजे त्यांनी कुठेही प्रयत्न केले नाही, तसंच तो तिच्याबरोबर राहत होता. याचाच अर्थ काय? तर कुठली अशी घटना कधी घडलेलीच नव्हती. जर घटना घडत असती तर काहीतरी प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांनी काहीतरी प्रयत्न केला असता. तो कुठलाही प्रयत्न रेकॉर्डवरती आलेला नव्हता. एकंदर संपूर्ण जर केस बघितली तर फक्त डेली वेअर अँड टेअरची जी काही छोटीफार भांडणं आहेत तेवढीच होती. कुठेही घटस्फोट घ्यावा अशी घटना या दोघांमध्ये कधी घडली नव्हती. या दोघांमध्ये मूल होतं जे लहान होतं आणि त्या मुलासाठी दोघंही प्रयत्न करत होते. असं कुठेही नव्हतं की मुलासाठी तिचंही म्हणणं नव्हतं आणि ह्याचंही म्हणणं नव्हतं की कुठेही आम्ही मुलाची जबाबदारी नाकारतोय. मुलासाठी दोघंही तेवढेच तत्पर होते. दोघांमध्ये जे काही भांडणं होती ती फक्त आणि फक्त डेली गोष्टींवरनं होती जी सुटण्यासारखी होती. हेच मी कोर्टासमोर मांडलं. कोर्टानेही ते ग्राह्य धरलं आणि कोर्टाने पुढे जाऊन हेच सांगितलं की क्रुएल्टी ही प्रत्येक कपलसाठी वेगवेगळी असते. महत्वाचं म्हणजे आज जी या कपलसाठी ती ॲप्लिकेबल आहे ती दुसऱ्या कपलसाठी असेलच अशी नाही. त्यासाठी काही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला हा कुठेही नाही. पण ते जरी आपण विचारात घेतलं तरी ह्या केसमध्ये रोजच्या भांडणांखेरीज, ते पण लहान छोटी भांडणांखेरीज, कुठेही मला असं दिसून येत नाही की दोघांनी घटस्फोट घ्यावा
अशी केस नाही. त्यामुळे जी काही केस होती ती नाकारण्यात आली आणि दोघांना हेच सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता राहताय त्या पद्धतीने अजून याच्यामध्ये चांगली सुधारणा जर करून काउन्सिलिंग करायचं असेल तुम्हाला तर काउन्सिलिंग करून घ्या, मॅरिटल काउन्सिलिंग करून घ्या, म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील आणि भांडणं होणार नाहीत किंवा ती असतील तर ती कमी होतील असं कोर्टाने त्यांना सांगितलं. आणि नवऱ्याने दाखल केलेली जी काही केस आहे ती कोर्टाने डिसमिस करून टाकली. एकंदर याच्यावरनं आपल्याला एक दिसतं की क्षुल्लक कुठली कारणं घरामध्ये जर घडत असतील आणि जर एखाद्या नवऱ्याचा अहंकार असेल आपण असं म्हणूयात किंवा बायकोचा अहंकार असेल आणि आता मी जातो किंवा जाते कोर्टामध्ये आणि आता मी तुझ्यापासून घटस्फोट मिळवून राहणार कारण तो मला हवा आहे म्हणून कोर्ट कधी घटस्फोट देत नाही. तर कोर्ट हे पहिलं विचारात घेतं की मुळामध्ये ही कारणं घटस्फोटाची आहेत का. घटस्फोटाची कारणं असण्यासाठी एकतर महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या बरोबर अजिबातच राहूच शकत नाही किंवा दोघांना एकमेकांपासून काहीतरी जीवाला धोका आहे. तो जीवाचा धोका म्हणजे मानसिक असेल किंवा तो शारीरिकही असू शकतो. अशा प्रकारचा धोका आहे तरच अशा पद्धतीने कोर्ट तुम्हाला घटस्फोट त्या केसमध्ये मान्य करतं. खरं मी पुन्हा सांगेन जी महत्त्वाची कारणं आहेत आणि जी खरी कारणं आहेत त्याच मुद्द्यांवरती तुम्ही घटस्फोट दाखल करणं आवश्यक आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आपण ती कारणं कोर्टासमोर मांडतोय त्यासाठी तुमच्याकडे तसे सक्षम पुरावे आहेत का आणि त्यासाठी समोरचा माणूसही ऑब्जेक्शन घेणार आहे आणि ऑब्जेक्शन घेऊन त्याच्याकडचे पुरावेही कोर्टामध्ये सादर करणार आहे. त्यामुळे डेली वेअर अँड टेअरसाठी म्हणजे डेली वेअर अँड टेअरच्या भांडणांसाठी कोर्ट तुम्हाला घटस्फोट देणार नाही आहे हे देखील तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही वकिलांकडे अर्थात या केसमध्ये ते झालेलं असणार की वकिलांकडे हा मुलगा जेव्हा गेला त्याला त्यांनी हे सांगितलं असणार की मला हा म्हणजे वरती जाड झाली असेल किंवा ती नॉनव्हेज खात नाही आहे किंवा बाकीचे त्याचे जे काही छोटे छोटे मुद्दे होते ते त्यांनी वकिलाला सांगून आता मला घटस्फोट दाखल करायचा आहे असं निश्चित सांगितलं असणार आहे. यामध्ये भरीसभर म्हणून हे वकिलांनी सल्ला दिलाय का मुलांनी सल्ला घेतलाय हा महत्त्वाचा प्रश्न नाहीये. पण जेव्हा कोर्टामध्ये तुम्ही हे प्लीडिंग करताय की ही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतीये किंवा तशा धमक्या देतीये आणि इतकी मोठी गोष्ट असल्यामुळे मी तिच्याबरोबर राहू शकत नाही आहे तर त्या संदर्भामध्ये प्रूव्ह करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या पतीची होती. बरं ते त्याला प्रूव्ह करता आलं का तर त्याला हे कुठेही प्रूव्ह करता आलं नाही. शेवटी काय झालं कोर्टाने या न्यायनिर्णयापर्यंत कोर्ट आलं की कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये येताना स्वच्छ हेतूने आलेला नाही, तुम्ही खोटं बोलून आलेला आहे आणि अशी कुठल्याही प्रकारची घटना घडलेली नाही हे तुमच्या एकंदर पुराव्यावरनं सिद्ध होतं. त्यामुळे कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही केस दाखल करताय तेव्हा वकिलांनी जर असा कुठला सल्ला जर मला मिळत असेल तर तो सल्ला मी स्वीकारायचा का इथून तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कोर्टामध्ये हे फक्त खरंच टिकतं आणि जो काही पुरावा आहे तोच कोर्टाच्या समोर आल्यानंतरच कोर्ट तो ग्राह्य धरतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही वकिलांचा जरी सल्ला घेणार असाल तरी तो डोळसपणे घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी पटतायत त्याच कोर्टासमोर मांडण्याचा किंवा ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत त्याच गोष्टी कोर्टासमोर मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं मला वाटतं.